आम्हाला इच्छुक उमेदवारांच्या यादीतनं एक उमेदवार द्यावा लागतो आणि त्याची चांगली प्रॅक्टिस पक्षाच्या कोर कमिटीला आहे, ते योग्य ते निर्णय घेतील. खरं तर तुम्ही आत्ता सांगितलं की बऱ्याच नेत्यांना जबाबदारी दिलेली आहे, प्रत्येकजण फिरतो आहे. मात्र एकूणच ज्या पद्धतीनं पुतळ्याचा विषय पुढे आलेला आहे आणि त्याच्यावरूनच जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्याच्यावर तुम्ही काय सांगा? मला असं वाटतं की ज्या दिवशी ज्या क्षणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत नम्रपणे छत्रपती शिवरायांच्या विषयीचा आदर, त्यांच्याविषयी असणारं खरं प्रेम दाखवलं आणि सांगितलं की ह्या घटनेबद्दल मी क्षमा मागतो. कधी कधी समाजामध्ये काही घटना अशा घडतात, त्या घटना का घडल्या याच्यावर राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करावं, पण मोदीजींनी जो आदर्श दिलेला आहे की ही घटना घडून गेली आहे त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो, तर हे दुर्दैवी घटना आहे आणि त्या घटनेच्या बद्दल त्यांच्या क्षमेच्या तिथेच विराम मिळतो. दुर्दैवी घटना आहे, त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले गेलेले, चौकशी करण्यात येईल. तर त्यामुळे मला वाटत नाही की त्या विषयावर आणखी खूप